नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली आणि दिल्लीत सरकार स्थापनेची गडबड सुरू झाली आहे। पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांनी मात्र एकत्रित येत यथेच्या जेवणावर ताव मारला। त्यामुळे निवडणुकीपुरते नेते व त्यांचे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहतात व त्यानंतर एकत्र दिसतात असे चित्र दिसते। चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्ते एकत्र आले। निमित्त होते भूविकास बँकेचे माजी उपाध्यक्ष गोविंददादा पाटील यांचे नातू व हालकर्णी फाट्यावरील हॉटेल गोविंदा पॅलेसचे संचालक प्रदीप पाटील यांचे चिरंजीव शिवांश यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी। या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भरमोहन पाटील, काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील, भाजप कार्यकारिणी सदस्य संग्रामदादा कुपेकर, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सौभाग्यवती नंदाताई बाबुळकर, जिल्हा बँकेचे आप्पी पाटील, उभाटा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, शिवसेनेचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते आरोग्य संतोष मळवीकर, गडिंग्लज शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष अमर चव्हाण, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, शिवसेनेचे संघटक राजू रेडेकर असे सर्वजण एकत्रित आले। इतर वेळी राजकारणात एकमेकाविरुद्ध शड्डू ठोकणारे प्रमुख नेते व कार्यकर्ते एकत्र येत यथेच्या जेवणावर ताव मारत बऱ्याच विषयावर चर्चा देखील करताना दिसत होते। एकंदरीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूविकास बँकेचे माजी उपाध्यक्ष गोविंददादा पाटील यांनी मात्र आपल्या नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या धुमडेवाडी या गावी सर्वच पक्षाच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांना एकत्र आणल्याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे।